चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आताच आंघोळ वगैरे झाले, रेडी झालोय, कपडे वगैरे घालून आणि नाश्ता पण करून झाला आपला आणि आता निघायची तयारी आहे। हे बघा सर्व बॅगा बिगा काढल्या बाहेर मस्तपैकी। आता बॅगा बिगा टाकू सगळ्या गाडीमध्ये आणि इथून सरळ निघू। बघूया कुठं कुठं आज जायचं ते, मग सांगतो तुम्हाला रस्त्यात। चला निघलो आता जायला घरी। जायच्या पहिला जाताना कुठं कुठं जायचं ते तुम्ही दाखवतो तुम्ही आपल्या सोबत। आता निघलो आम्ही, चला भेटू रस्त्यात। आता डिझेल भरायला आल्या गाडी, डिझेल टाकू थोडासा मग डायरेक्ट परत म्हणजे गाडी आपल्याला थांबवायची गरज नाही लागणार। आता थोडंसं मला एनर्जी ड्रिंक घ्यायची होती, त्यासाठी थांबलो तो। झोप बीप नाही यासाठी आपल्याला प्युअर हॉटेल वेजमध्ये इथं भेटला, इथं तो अनिकेत। गाडी आपली इथं उभी केली मस्त। आनंद बोलला की थांब मामा इथं मस्तपैकी या आहे। चला आता निघू आपण गाडी वापस डायरेक्ट।
7.5 किलोमीटर राहिला आणि ट्रॉफिक लागली. आता ट्रॉफिक लागली. समोर पुढे दिसतात गाड्या तुम्हाला, हे बघा समोर दिसतात ना गाड्या इथं त्या साईडला. ते लाईन लागली, आपली जायची लाईन आहे. एवढी ट्रॉफिक लागले. बघा आता थोडासा इथं 7.5 किलोमीटरला जायसाठी 7.5 किलोमीटर लांबच्यात आम्हाला ट्रॅफिक लागले. बघा गाड्या किती थांबल्या पुढं. ही 7.5 किलोमीटर पर्यंत लाईन आहे अशीच. देवानी बोलवले ना, ते तर बोलवत आपण जाणारच. जवळजवळ 6 किलोमीटरच्या ट्रॅफिक आहे आणि वरतून इकडं या साईडला पार्किंग आहे, त्या साईडला पार्किंग आहे. फुल इकडं या साईडला गाड्या लावायचा नाही घेतल्या ताई. एवढी पब्लिक झाली इथं सांगून सोय ना. तर बघा या साईडला पार्किंग बघा किती लावले गाड्या, त्या साईडला गाड्या बघा पार्किंगमध्ये किती लागले. एवढ्या गाड्या इथपर्यंत संपूर्ण सगळ्या पार्किंगला. 6 किलोमीटरचे लोक आहे गाड्या लावून चालत गेल्या मंदिरात. कारण आता या 2-4 दिवस सतत सुट्ट्या होत्या ना, त्याच्यामुळं सगळे इकडे दर्शनाला आले भीमाशंकरला. लोक बघा गाईच किती लोक चालत चालले. कारण जेवढ्यापर्यंत जायचं तेवढ्यापर्यंत आपण जाऊ गाडी घेऊन, त्याच्यानंतर आपली पण गाडी साईडला लावण्यात येईल. घरच्या ट्रॅफिकमधून निघलो. आता इथून 3 किलोमीटरपर्यंत लाईन दाखवतं आम्हाला. ईशा भीमाशंकर 3 किलोमीटर आहे. बघू शकता बोर्ड भीमाशंकरचा. इथून 3 किलोमीटर लाईन दाखवतं आम्हाला. भीमाशंकर म्हणजे लांब म्हणजे आपण 3 किलोमीटर लांब म्हणजे ईशा ट्रॅफिक लागले. बघू आता किती टाइम लागते त्या इथं. भीमाशंकरची पण इथून 2 किलोमीटर आतमध्ये लांब आहे, पण त्यांनी सोय भारी केलेली आहे. इथून बस सेवा आहे 2 किलोमीटरपासून मंदिरापर्यंत जायला. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आपण इथून आता गाडी इथं पार्किंग केली, इथून आपण डायरेक्ट बसला जाऊ तिथून तिथे आणि येताना पण बसलाच येऊ. चला बाय कशी बसले बघा खाली त्यांनी बघा. त्यांना ऊन लागते बघा किती. बस आली चला लाईनीन चला. आता ही एक बस आली, निश्चित गर्दी करून का फायदा नाही गडबड करून. आणखीन ही एक बस आली. आता ही पण गाडी बस फिरेल आणि ते लाईनला येईल. आपण याच्यात जाऊ. आपण काय माणसं हा नाही त्यांना जाऊ दे, आपण राहू इथं. ही बस आता येईलच फिरून. बघा आता इथून मस्त आहे की ही बसमध्ये पण अर्धी पब्लिक गेली आहे आणि अर्धी याच्यामध्ये गेली. आता बाकीची एवढी उरली आणि आम्ही एवढी जण राहिल्या, त्याच्यासाठी एक बस आल्या अजून, त्याच्यात जाऊ आपण. बघा बसमध्ये सगळी बस आली आपल्याला जायला. मला दिसतं यांच्या पोचलं इथं मस्तपैकी. बघा लाईन इथून आहे आणि आपल्या मुख दर्शन करायचं. गर्दी किती इथून लाईन लागली ही पूर्ण संपूर्ण. एकत्र मस्त की लाईन बघा किती एवढी मोठी लाईन आहे. चला मस्त की आपण जाऊ. तर खाती फक्त मुख दर्शन करा. एवढी लाईन आहे बोलला तर आपल्याला काय लाईनला जाऊन का राहून काय चालणार ना. म्हणजे आपण मुख दर्शन करा डायरेक्ट. मुख दर्शन करा काय टेन्शन नाही, डायरेक्टच होईल मुख दर्शन आपलं. आता इथून खाली उतरायचं आहे, पायऱ्या खालती उतरायच्या आहे. पहिला मंदिर असं आहे की त्याला वर न चढता खाली उतरायच्या पायऱ्या. त्या तुम्हाला दाखवत आता आवडी गर्दी यांची. काढचं पुढे काढतं तिथं. पहिला मंदिर असं का त्याला खाली पायऱ्या उतरावं लागतं. मला खाली उतरावं लागतं पायऱ्या, चढायला नाही. सर्व मंदिरांना चढायला लागतात, इथं उतरायला लागतं.
अजून किती लाईन आहे बघा खालती जायचं अजून. एवढा लांब खालती जायचं म्हणून मुख दर्शन करून आपण फटाफट इथून निघणार आहे. 2:30 वाजले ना आता. 2:30 वाजले इथं पोचायला. समोरच माकडं वगैरे बसल्या बघा किती. वरती बघा माकडे किती आहे. थैली समजा थैली आला बघा आई आला बघा. मंदिर खाली उतरावं लागतात पायऱ्या. भीमाशंकर ज्योतिर्लिंग. भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार. इकडून ये ना. ये मावशी हात लाव चल पुढे. डोकं नको लाव मावशी. हात लाव चल पुढे. हात लाव चल पुढे. हात लाव चल पुढे. गर्दी आहे ना तुम्हाला म्हणतो. मुख दर्शनाला पण एवढी गर्दी का सांगू शकतो. एवढी गर्दी मुख दर्शनाला आहे. आता आरतीचा टाइम झाला 3 वाजले ना. आता आरती आली. आपल्याला आतमध्ये जातात ना आला म्हणून आपण बाहेरून मुख दर्शन केले. आणि आता इथून निघू आपण डायरेक्ट सीधा जुन्नरला जायला. सगळे लाईनीला थांबले आहे. इकडे बघा खाली गेली. आता आरती चालू झाली म्हणजे सगळे खाली बसले. इथं जाम म्हणून चालू आहे यांच्या. इकडे बघा हे कसे बसल्यात लाईनशी खायला घेतो बघा. छोटा छोटा मदनंदक त्रिपुरारी भीमा शंकरा जगदेव जगदेव. आलो इथं आणि इथं गर्दी बघा किती आहे पब्लिकची जायसाठी. ही गाडी चालली 3 नंबरला पण ती पूर्ण भरले बस. समोरून आले ती आता माहीत नाही कुठे जाणार. एक तर 4 नंबरला जातात नाही तर काही 3 नंबरला जातात. पार्किंगमध्ये आलो आहे आता. बघितले पण मी किती वाजले किती ना. ही बघा गाडी इथं समोरच आपली लावली मी. आता जाऊ इथून डायरेक्ट सीधा जुन्नरला. आता जुन्नरला जायचं आपल्याला. क्राऊड बघ. ते धरणाची ते धरण बघा आधी. धरण बघा आधी त्याची फोटो काढा आधी. एक थांबला का सगळे थांबतात ना. हां
हे बघा आता जुन्नर इथून 3 किलोमीटर आपल्याला आणि समोर दिसतोय तो शिवनेरी किल्ला. तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो ना समोर दिसतो शिवनेरी किल्ला. जाऊ दे असं आता इथून 1-1.5 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर शिवनेरी किल्लावर आणि बघा कमानी शिवनेरीची एंट्री आहे. शिवजन्मभूमी आपले सहर्ष स्वागत आहे. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. तेव्हा समोर दिसतं ना यो शिवनेरी किल्ला. महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी. चित्त वाढवतो पुढं क्रॉस करून जा. कुठल्या रस्त्याने आहे तुम्हाला? मी जुन्नरला पोहोचल्या. समोर शिवजन्मभूमी जुन्नर. 1 नंबर स्पॉट आहे बघा, जबरदस्त. चला आणि समोरच किल्ला आहे या साईडला. त्या बिल्डिंगचे मला काय दिसत ना. सो आता पोचल्या मस्ली इथं ते मम्मीला उतरायचा मग आपण जाऊ. चला मंदिर आहे गणेश किंडीतला आणि आपण आता चाललो घरी. समोर बघा मडी मठ आहे, मठगाव. आणि समोर तो रस्ता दिसतो ना तो डोंगराच्या मधूनचा. समोरचा रस्ता दिसतो ना, यो रस्ता समोरचा योच आपल्याला जायचं. इथंच जायचं आपल्याला. तर जेवण झाले माझा. तर या अजून जेवताना या ना तुम्ही जेवा आरामात मस्त होती. ती लोक तिकडे जेवता आणि माझं आता जेवण झाले आता मस्त होती. चला आत्ताच घरा आल्या, वाजल्या 12:30 आणि यो प्रसाद घेतले भीमाशंकरच्या. आणि आपली बॅग आहे त्यांना सोडला आताच. काही शूटबीट करायला भेटलं ना, कारण गाडी चालवीत होतो मी नंतरपासून. त्याच्यामुळं काय बनवायच नाही भेटला मला ब्लॉग. सो आता आलो आहे. आता जेवण वगैरे बाहेरच करून आलं आहे, तुम्ही तो बघितला. सो आता चला तुम्हाला सर्वांना गुड नाईट, टाटा, बाय बाय. अशाच नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्या भेटू आपण.